जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये। जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। चला तर सुरुवात करूया। ही आहे मित्रांनो मशरूम, याला अळंबी पण म्हणतात। तर ही जी अळंबी आहे ही या सात्यांमध्ये विटॅमिन बी, डी, पोटॅशियम, झिंक, आयरन, सिलेनियम यासारखी पोषक मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात। अगदी पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढलेली ही वनस्पती आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी येते, ज्याचा कालावधी 1 महिन्यापर्यंत ही अवश्य मिळते। ही अळंबी अँटीऑक्सिडंट असल्यामुळे वजन नियंत्रित राहते आणि रक्तदाब संतुलित राहते। याला शाकाहारी मटण असंही लोकप्रिय नाव आहे। सात्या विक्रीतून हंगामी रोजगार उपलब्ध होतो। मागणी अधिक असल्याने बालाघाट व देवरी भागातून सात्याची आयात केली जाते। सध्या प्रति किलो 1200 रुपये पण दर आहे। अळंबीला सात्या असेही म्हणतात। मध्य प्रदेश व गोंदियातून पण सात्यांची आयात होते। जिल्ह्यात कोका व उमरेड वन्यजीव अभयारण्य बफर झोन, न्यू नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर झोन या भागातील ग्रामीणांकडून पण भंडारा शहरात सात्याची नेहमी पुरवठा होत असतो। भंडारा जिल्ह्यात सात्यांचा हंगाम केवळ 15 ते 20 दिवसांचा असतो। वारूळ, ओलसर झाडे, बासाच्या बेटाखाली उगवणारी ही रानभाजी खवय्यांमध्ये खूप लोकप्रिय झालेली आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये सळसळत्या सात्या, ज्याला आपण अळंबी पण म्हणतो, त्याला सात्याही नाव आहे, जंगली अळंबी या रानभाजीने या वर्षीच्या बाजारात जबरदस्त एंट्री घेतली आहे। भंडारा शहरात पाव किलो सात्यांना 300 रुपये दर आहे। बाजारपेठेमध्ये प्रति किलो 1200 रुपयांपर्यंत याचा दर आहे। यामुळे हंगामी रोजगारामध्ये निश्चितच वाढ झालेली आहे। एवढी उच्च किंमत पण असून सुद्धा लोक यांची मागणी दिवसेंदिवस वाढत असते। भंडारा जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून पण या सात्यांची मागणी सातत्याने होत आहे असे आढळते।